ट्रिप एका आमदाराने काय सांगावं तालुक्यातल्या जनतेला आणि काय बोलावं, काय कृती करावी, याला काही धरबंद आहे की नाही? आणि म्हणून या ज्या संसाराने तुम्ही निर्माण करताय ना, आम्हाला पैसे भेटलेत, मी तुम्हाला जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो की असे कोणत्या उमेदवारांनी, आमचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला कुणाला पैसे दिले, कुणाच्या खात्यावरती दिले, कॅश दिले, ऑनलाईन दिले, कशा पद्धतीने दिले ते पण सांगा ना. कुणाच्या खात्यावरती आलेत, आम्हाला भेटलेत का, किंवा त्या उमेदवारांनी आणखी कुणाला पैसे पाठवलेत? करा की सगळी चौकशी होते ना. दूध का दूध आणि पाणी का पाणी करा. मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, येत्या 8 दिवसात तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला 25 ते 35 लाख रुपये आमच्या कोणत्याही नेत्याच्या खात्यात जर आले असतील आणि तुम्ही ते सिद्ध केलं तर आम्ही राजकारणातून बाहेर जाऊ. आम्ही राजकारणात थांबणार नाही. पण हे तुम्ही सिद्ध करू शकलात नाहीत तर तुम्ही कोणती शिक्षा भोगणार आहात? तुम्ही सांगितलं मी मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार. अरे केलीच पाहिजे. तुम्ही नाही केली तर आम्ही करू. आम्ही सांगणार आहे की अशा अशा पद्धतीने इथले महायुतीचे आमदार वागतायत. आम्ही सांगू. कशासाठी सनसनाटी निर्माण करायचा कार्यक्रम करता? ते एक राज्यात संजय राऊत नाही का, सकाळी 9ला येतात भोंगा, काही पत्रकारांपुढे बोलायचं, त्याचं स्पष्टीकरण द्यायचंच नाही. नंतर वान नाही पण गुण लागलेले दिसतोय बहुतेक इथल्या आमदाराला. काहीही बोलायचं मोगम. इंद्रायणी ढाब्यावरती मिटिंग झाली. चला, इंद्रायणी ढाब्यावर कोणती मिटिंग झाली त्याचा पुरावा द्या. कोण कोण होतं त्या मिटिंगला, कोण होतं, कशामुळं झालं, काय झालं, द्या ना, पुरावा द्या. कशाला द्या हॉटेलवाल्याची बदनामी करता? ते गजानन बापू शेजार बिचारा आमच्या भंडारा डोंगरावरती काम करणारा कार्यकर्ता आहे. राजकारणाशी काही संबंध नाही. आम्ही तिथं बसत असतो, रोजच बसतो. ते काही इलेक्शन काळावर बसतो असं थोडंच आहे. नेहमी बसतो. शरद मामा शेजाराकडे बसतो. आणि हॉटेलवरती असे धंदे चालतात. उगा आपलं काहीतरी बोलायचं. मी सांगतो, मी ठिकाण देतो, तुम्ही बघा. अरे काय बघा, तूच दे ना सगळे प्रमाण इथं. जर तुम्ही या 8 दिवसात सिद्ध केलं नाही तर तुमच्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार. हे तुम्हाला आता मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो. हे जे काही सगळं चाललंय हे योग्य नाही. आता सत्ता मिळालेली आहेत तर प्रामाणिकपणे लोकांची कामं करा. ही लोकांची कामं करत असताना आम्ही कायम सांगितलं, ते देवरोडचा उड्डाणपूल, सोमाटण्याचा उड्डाणपूल, लिंबफाट्याजवळचा, वडगावचा, यावरच्या काळात डॉक्युमेंट्स आणू. समीर खोले नावाचा राष्ट्रवादीचा 9 नंबर वॉर्डातला जो काही उमेदवार होता त्याचा राहता फ्लॅट कुणी विकला? त्याच्या भावाचा फ्लॅट कुणी गहाण ठेवला? एक फळवाली महिला उभी केली, तिच्या कोकणातलं फार्म हाऊस कुणी विकलं? या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये येवले नावाचे एक उमेदवार होते पंचायत समितीला चांदखेडमध्ये. त्यांची चांदखेडमधली जमीन विकली. नितीन मुरेंची साळुंबरेतली जमीन विकली. तो आदिवासी उमेदवार पावसे, त्याची जमिनीचा कुणी बाजार केलाय? ते कडलक नावाचा एक उमेदवार होता, त्याची 2.5 एकर कुणी विकली? कुणी घेतली जमीन? किती तुम्हाला मयूर ढोरे इथला नगराध्यक्ष राहिलेला माणूस, त्याची कोणती जागा गहाण ठेवली, त्याला किती कर्ज दिलं? सगळं आमच्याकडे पण आहे. तुम्ही दाखवा आम्ही आमचे कोणते उमेदवार खड्ड्यात घातले. तुम्ही दाखवा आम्ही आमच्या कोणत्या उमेदवारांची त्या ठिकाणी जमिनी विकल्या, कोणाच्या जमिनी आम्ही घाण ठेवल्या, हे दाखवा ना. आणि मग तालुक्याला कोण खड्ड्यात घालतोय हे एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना. ही सगळी जी काही चर्चा आहे ना तालुक्यात निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात पसरली. मी सगळ्या पत्रकार बांधवांचे तुमचे मनापासून आभार मानतो की तुम्ही या गोष्टीला वाचा फोडली. तुम्ही पेपरचे रकानीच्या रकाने भरून लिहिले. मावळ तालुक्यात पैशाचा पाऊस, कोणाची घरं विकली, कोण कर्जबाजारी झालं, कोण काय झालं, हे सगळं तुम्ही परखडपणाने मांडलं. ह्याची चर्चा आता जिल्ह्यात नाही तर याची चर्चा आता राज्यात होऊ लागली. कुठं झालं हे सगळं? हे लपवायचंय आणि दुसऱ्या बाजूला
तुमची काल त्यांनी सांगितले मी भविष्यवाला नाही, मी आमका नाही, फलाना नाही. EVM हॅक होतं, EVMमध्ये छेडछाड होते, मशीनमध्ये गडबड होती, तुम्ही असं करूनच जिंकलात, असा कधीतरी आम्ही आरोप केला काय? आमच्या कोणत्या नेत्यांनी केला? जाहीर सभेत केला, मेळाव्यात केला, काय केला? पण तालुक्यातले मतदार, तालुक्यातले नागरिक, तालुक्यातले सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा चालू झाली की सुनील शेळकेंनी सांगितलं की लोणावळ्याचा नगराध्यक्ष माझा 10,000पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल. आला 10,000पेक्षा जास्त मतांनी आला. सुरेखाताई जाधव 400पेक्षा जास्त मतांनी पराभूत होतील, झाल्या. विधानसभेला मी 1,00,000पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, आले. आणि कालच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान झाल्या 15-0 निकाल लागेल. अनेक पत्रकारांनी सुद्धा त्यांचे अंदाज टाकले होते. पत्रकार पण रोज सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना चेक करतात, नागरिकांना चेक करतात. आणि मग असं असताना तुम्ही ही भविष्यवाणी आधी कशी काय करू शकता? ही एक चर्चा मतदार नागरिकांमध्ये चालू आहे, कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे. आम्ही कुठेही जाहीरपणाने केलेली नाही. मग ह्या चर्चेला फुलस्टॉप देण्यासाठी, पैशाचा बाजार झाला, ह्या चर्चेला फुलस्टॉप देण्यासाठी काहीतरी सनसनाटी निर्माण करायची म्हणून काल एक आरोप आमच्यावरती करण्यात आला की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी EVM हॅक करण्यासाठी, मुळात EVM हॅक करता येत नाही ह्याच्यावरती माझाही विश्वास नाही, आमच्या पार्टीतल्या लोकांचाही नाही आणि आमच्या पक्षाचा पण नाही. उलट भारतीय जनता पार्टीवरती अनेक सातत्याने आरोप होत असतात. असले पैसे घ्यायचे दिवस आमच्यावरती येतील? तुम्ही फक्त म्हणता मी जबाबदारीने सांगतो. अरे जबाबदारीने काय सांगतो? जबाबदारीने तू अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जबाबदारीने तू सांगितलं होतं की पाहुणा पुनर्वसनाचा धरणग्रस्तांचा विषय पुनर्वसन केल्याशिवाय मी तिथं जलपूजनाला जाणार नाही. काय काय सांगितलं तुम्ही जबाबदारीने? केली सगळी कामं तुम्ही पूर्ण? तुम्ही सांगितलं मी 25,000 लोकांना रोजगार मागच्या 5 वर्षात देणार होते, दिला? तुम्ही सांगितलं की मी लाडक्या बहिणींचा 1 रुपया बंद करून देणार नाही. आज 3,000 महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत. ती जबाबदारी तुमची होती ना. या उलट तुम्ही काय केलं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.